चंद्रकांत जाधवांनी कोल्हापूरच्या विकासासाठी जे विजन ठेवलं होतं, पण त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन सतीश जाधव साहेब या साहेबांचं विजन पूर्ण करण्यासाठी या प्रभाग क्रमांक 18 मध्ये उतरलेले आहेत. फुटलेलं बी जे आहे तिथून ते सगळं रक्तात भिनत जातं पुढच्या पिढीत. कारण अण्णांनी जे पाळेमुळे रोवून ठेवले ते वारसात पुढे चालवतील. ते हाताला काम देण्याचं काम हे आमचे तरुण मित्र सत्यजित जाधव करतील याचा मला ठाम विश्वास आहे. पाण्यामध्ये पोहायला माशाला शिकवायला लागत नाही तसंच त्यांचं आहे. महापालिकेला जर महायुती सत्ता आली तर एकंदरीत फंड्स भरपूर येतील आणि प्रलंबित जी कामं आहेत ती पूर्ण होतील. सतीश जाधव साहेबांच्या मार्गातून त्यांच्या कार्यातून या प्रभागाचा विकास होईल. त्यांना चांगल्या मताने बहुमताने निवडून आणणार याची खात्री देतो. सत्यजित जाधव त्यांच्या पाठीमागे आम्ही 24 तास इथं राहणार आहे. जाधव कुटुंबाचं भागावर आणि त्याच्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. की बाळासाहेब ठाकरेंचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं की महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं, ते यावेळेला एक हाती शिवसेना पूर्ण करून दाखवेल. खऱ्या अर्थानं आता महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता वेग धरू लागलेली आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ आणि प्रचार जोमाने सुरू झालाय आणि याच पार्श्वभूमीवर मी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये पोहोचलोय. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणण्यासाठी मी आज प्रभाग क्रमांक 18 मधील काही नागरिक आहेत. मी झाडावरचा गणपती परिसरामध्ये आहे. या ठिकाणीच काही नागरिकांशी मी बोलणार आहे. काका नमस्कार. आता सध्या बघायला गेलं तर महानगरपालिका निवडणूक सुरू आहे. आपण बघतोय प्रचाराच्या धुरळा उडा लागला एके बाजूला. दुसरीकडे जर तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या या प्रभाग क्रमांक 18 मधील या झाडावरचा गणपती परिसर जो आहे या परिसराचा विकास झालाय असं वाटतंय का? व्हायला लागलेला आहे. बराचसा झालाय पण बराचसा बाकी पण आहे. जो बाकी आहे तो व्हायला पाहिजे आणि कोणाची मदत न घेता कॉर्पोरेशननं तो केला पाहिजे. बरोबर. आता गेल्या 5 वर्षांपासून कॉर्पोरेशनचाच या ठिकाणी कारभार सुरू होता. मग कॉर्पोरेशनच्या कारभाराबाबत तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच हवाय? नगरसेवक हा दुवा असतो आणि प्रशासकीय माणूस काय ते शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. या प्रशासकीय सेवेमध्ये किती त्रुटी राहिल्या, किती कामं बाजूला राहिली त्याची गणती करता येणार नाही. बरोबर. आता पाण्याची टाकी झाली, कार्यान्वित झालेली नाही. बाग आहे, बाग कोणतरी दुसरंच हे करायला प्रायव्हेटमधून विकसित करायला, हे काम कुणाचं? महापालिका. आता बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये माजी जे आपले दिवंगत आमदार आहेत चंद्रकांत जाधव यांची चिरंजीव सत्यजित जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय वाटते त्यांचं व्यक्तिमत्वाबाबत तुम्हाला काय वाटतं? त्याने बापशे बेटा सवाई व्हावं, त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट काम करावं आणि त्यांचा वारसा चालवावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच. काका तुम्हाला काय वाटते त्यांचे सत्यजित जाधव यांची जी काही कार्यपद्धती आहे ती मतदारांना रुचेल का? रुचणार की. कारण काय जे मूळ अंकुर फुटलेलं बी जे आहे तिथून ते सगळं रक्तात भिनत जातं पुढच्या पिढीतलं. बरोबर. तसं आता वहिनी साहेबांच्याकडे आम्ही बघितलं, वहिनी साहेबांच्या नंतर आता त्यांच्या चिरंजीवांच्याकडे बघितलं तर साधारणपणे उद्योजक म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जरा वेगळा असायचा. बरोबर. किंवा यांचं फाटक बंद असणार, त्यांच्या दारात जाऊन उभा राहिला पाहिजे. तर त्या पूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचा दरवाजा 24 तास उघडा ठेवा. नक्कीच. ते उघडा ठेवल्यामुळे काय होईल, सामान्य माणसाला तुमच्या दारात येता येईल, आपल्या समस्या मांडता येतील. त्या मांडल्यामुळं बहुतेक विकास वहिनी साहेबांच्या काळात सुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे. आता राहिलेला विकास आहे तो साधारणपणे सत्यजित करेल एवढा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. आणि चंद्रकांत जाधवांचं कसं होतं की सर्व शहराचा व्यापक त्याचा स्पर्श होता. तो स्पर्श आता आणि वहिनी साहेबांचा व्हायला लागला आणि वरती ह्याच्यात राज्यामध्ये शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला बऱ्यापैकी निधी मिळेल आणि त्या भागाचा विकास चांगल्या प्रमाणात होईल. चाचा तुम्हाला काय वाटते, सत्यजित जाधव या ठिकाणी शिवसेना पक्षातून आता निवडणूक लढवत आहेत, त्यांना मतदार साथ देतील असं वाटते का? हा देतील की एकदा. ते कारण का अण्णांच्या ह्याच्यामुळे त्यांचा वारस चांगला आहे आणि त्यांच्यामुळे आमचा अण्णांचं वार्ड ओळखता नाही, त्यामुळे अण्णामुळे आम्हाला चांगलं त्यांचं का नाही आम्हाला त्यांच्याबद्दल काही नाही तर आम्ही तो उभारलोच नसतो त्यांच्याबद्दल. म्हणून आम्हाला त्यांच्या अण्णांचं हे काय आहे म्हणून त्यांच्या मुलग्याचं बी त्याचंच गुण असणार. दादा खरं तर अण्णांच्या माघारी आता त्यांच्या मुलाची जबाबदारी असे एक टॅगलाईन आता एक व्हायरल सोशल मीडियावर होत आहे.
काय वाटतंय अण्णांची जी कार्यपद्धती होती, समाज कार्य त्यांचं जसं होतं तसं समाजकार्य सत्यजित जाधव यांच्या हातून होईल असं दिसतंय का? होय, होणार की. कारण अण्णांनी जे पाळेमुळे रोवून ठेवले ते वारसा पुढे चालवतील. आणि आज विचार केला तर मतदारांनी पण विचार केला तर केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. तर महापालिकेला जर पण महायुती सत्ता आली तर एकंदरीत फंड्स भरपूर येतील आणि प्रलंबित जी कामं आहेत ती पूर्ण होतील. त्यामुळं माझं तर असं मत आहे की मतदारांनी सुज्ञ मतदार आहे, तिथले सम्राटनगर हा भाग सुज्ञ आहे आणि महायुतीचे सर्व उमेदवार इथं निवडून येतील अशी माझी माफक अपेक्षा आहे. नक्कीच. आता प्रभाग जे आहेत ते सुरुवातीचा जो प्रभाग होता या आधीचा तो छोटा होता, आता 4 प्रभाग एकत्र आलेले आहेत. त्याप्रमाणे सत्यजित जाधव त्यांचा संपर्क त्या भागात असणार आहे का? नाही, कसं आहे, बऱ्यापैकी पूर्वीचा जो 63 नंबरचा वॉर्ड होता त्यातला 100% वॉर्ड आपल्याकडे आलेला आहे. आणि बाकीचे इतरत्र वॉर्ड आहेत त्यातले 30-35% असे वॉर्ड आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळं 63 वॉर्ड हा परिचित आहे, अण्णांच्या परिचित आहे, राजूंबेंच्या परिचित आहे. त्यामुळं राजूंबे म्हणा किंवा अण्णा सतीश जाधव म्हणा एक आणि 2 आपले संग्राम निकम साहेब म्हणा यांचे एक यांच्याशी मोठ बांधून एक चांगलं पॅनेल तयार करता येईल आपल्याला आणि भरघोस मतानं महायुतीचे उमेदवार इथं निवडून येतील अशी मला वाटतं. खरं तर अजूनही कोणत्याही पक्षाकडून किंवा कोणत्याही आघाडीकडून उमेदवारांची यादी जी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. शिवसेनेकडून सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. शिवसेना पक्ष त्यांच्या उमेदवारीचा विचार करेल का? करणार 100% करणार. आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चितच झालेली आहे आणि पक्ष कार्यालयातून तसे आदेश आलेले आहेत आम्हाला की तुम्ही त्यांच्याबरोबर साथ राहावा. आणि थोड्या दिवसात बाकीच्या उमेदवारांची पण या 26 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची नावं डिक्लेअर होतील आणि महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने इथनं लोक सगळी निवडून देतील आणि भागाचा विकास चांगला होईल. काका नमस्कार. आपण अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, अनेक नगरसेवक बघितलेले आहेत. काय वाटतंय आता तुमच्या या प्रभाग क्रमांक 18चा जो मोठा विस्तार झालेला आहे, या मोठ्या प्रभागामध्ये एक युवा चेहरा म्हणून, युवा नेतृत्व म्हणून सत्यजित जाधव जे माझ्या दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय वाटतंय मतदार त्यांना पसंती देतील का? देणार की पसंती देणार. का करतील मतदान? काय करतील म्हणजे त्यांच्या घरापासूनच पहिल्यांच्या संपूर्ण त्याच्यामध्ये आहेत ना, वहिनी आहेत, माझे आमदार आहेत, त्यांनी कामं केले आहेत ना आणि यांचं पण आहे काम. बर. आता ते जे निवडणूक लढवत आहेत, आता त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. काय वाटतंय आता त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे ते या निवडणुकीनंतर पूर्ण करतील का? करणार की 100%. त्याच्या आधी नसताना सुद्धा, बहिणीसाहेब नसताना सुद्धा आता नगरपालिकेला राजीनामा देऊन आमदार झाल्यात, पण त्यांची माणसं सगळी करत होते काम, आमचे करत होते काम. माझ्यासोबत आणखीन काही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, महापालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत, महापालिकेचा प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवकच पाहिजे? आता आपल्याला नगरसेवकांची फार गरज आहे. इथं आमचं 25 वर्ष झालं आम्ही शिवसेनेचं कार्य करत आहोत आणि भागात बऱ्याच अशा अडचणी आहेत. उदाहरणार्थ भागातले रस्ते, लाईट, गटर. आम्ही आता बऱ्याच राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांच्या फंडातून इथं आम्ही बराच फंड आणलेला आहे आणि आम्हाला बाकीचे इतरत्र कामं करण्यासाठी इथं नगरसेवकांची आम्हाला फार गरज आहे. आणि आमचे युवा उद्योजक आणि आपले सत्यजित जाधव महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही 24 तास इथं राहणार आहे आणि भागातल्या ज्या अडीअडचणी आहेत आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणार आहे. नक्कीच. प्रभाग क्रमांक 18 मधून आता सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय वाटतंय त्यांचं व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? खरं सांगायचं झालं तर चंद्रकांत जाधव साहेबांचा वारसा लाभलेले सत्यजित जाधव साहेब, त्यांनी जसं चंद्रकांत जाधवांनी कोल्हापूरच्या विकासासाठी जे व्हिजन ठेवलं होतं, पण एक कर्मयोगी संयोगाने जसं म्हणतात की एक मोठी व्यक्ती देवालाही आवडते, तसं त्यांचं साहेबांचं निधन झालं. पण त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन सत्यजित जाधव साहेब या साहेबांचं विजन पूर्ण करण्यासाठी या प्रभाग क्रमांक 18 मध्ये उतरलेले आहेत. एक बोललं गेलं तर ते एक युवक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की युवा उद्योजक, जेणेकरून आज जो आपल्या कोल्हापूर शहरामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मला असं वाटतोय की सत्यजित जाधव साहेबांच्या मार्गातून, त्यांच्या कार्यातून या प्रभागाचा विकास होईल आणि नक्कीच इथल्या युवकांना
जे नोकरीचं जे आज मोठं बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सतीश जाधव साहेबांच्या माध्यमातून क्लिअर होईल असं मला वाटतं. आणि भागातले जे बाकीच्या गोष्टी आहेत, आता नुकताच पाण्याचा प्रश्न जो सोडलेला आहे म्हणजे आमदार मॅडमांच्या माध्यमातून सोडलेला आहे, प्लस तिथल्या ड्रेनेज असो किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, तर तो सतीश जाधव साहेब पूर्ण नक्की करतील हा आम्हाला विश्वास आहे. आणि एक युवा वर्गाला माझी कळकळीची विनंती आहे इथल्या भागातील नागरिकांना की या युवा नेतृत्व आपल्या आशीर्वादानं त्यांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्याल ही आशा मी व्यक्त करतो. आता खरं तर चंद्रकांत दादा अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी त्यांच्या मुलग्याची जबाबदारी असं एक टॅगलाईन सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. काय वाटतंय, सतीश जाधव यांच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 18चा विकास होईल असं वाटतंय का? अगदी बरोबर आहे, कारण चंद्रकांत अण्णा जाधव यांनी इथं जे काम केलेलं आहे ते फार मोठं काम केलेलं आहे. त्यामुळं इथे रस्ते असू देत, गटारी असू देत किंवा ती लाईन हायमार्ट हे सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. त्याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. आणि त्यांचा वारसा, त्यांचा हे मुलगा नवन तरुण उद्योजक धडाडीचे एक नेतृत्व आहे आणि ते काम निश्चितच ते चांगल्या तऱ्हेनं करतील. त्यांच्या आई जयश्रीताई यांनी पण त्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, तसंच हे पण काम करतील. आम्हाला सगळ्यांना आशा आहे, अपेक्षा आहे आणि सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना चांगल्या मताने बहुमताने निवडून आणणार याची खात्री देतो. नक्कीच आता शिवसेना पक्षाकडून ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. शिवसेना त्यांच्या उमेदवारीचा विचार करेल का? 100% करणार, कारण ते युवा उद्योजक नसून त्यांनी अण्णांच्या माघारी एक 4-5 वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये काम म्हणजे सुरुवात केलेली आहे. तयारी जसं पाण्यामध्ये पोहायला माशाला शिकवायला लागत नाही तसंच त्यांचं आहे. कारण अण्णांनी त्यांना अण्णा आणि वहिनींच्या माघारी त्यांनी चांगली तयारी केलेली आहे आणि ते 100% काम करू शकतील, ह्यात काय वाद नाही. आणि त्यांनी काम करतच आलेले आहेत आणि तिने आता ह्या कोणतंही त्यांच्याकडे पद नाही, वहिनी उपनेते आहेत तरी पण त्यांनी इतका फंड आणून कामं केलेले आहेत. हा भाग सोडाच आमच्या सुभाषनगर भागामध्ये पण त्यांनी हायमार्क्स वगैरे दिलेले आहेत. रस्त्याला दलित वस्तीला त्यांनी चांगलं बजेट दिलेलं आहे, कारण ते काम 100% करतील आणि जनता त्यांच्या पाठीमागे राहील एवढंच मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे सत्यजित जाधव हे एक उद्योजक आहेत, त्यांचा मोठा व्याप त्या उद्योगाचा असतोय, मात्र त्यातनं त्यांना समाजकार्य आणि या प्रभाग क्रमांक 18 जो आहे तो आता मोठा विस्तारलेला प्रभाग आहे, त्या प्रभागातील नागरिक त्यांना साथ देतील असं वाटतंय का? 100% देणार. आता माझी मिसेस पण ह्या प्रभागातून इच्छुक आहे. आम्ही त्यांचेच शिलेदार आहे अण्णांचे. आम्ही तिकडून सुभाषनगर राजेनगर या प्रभागातून त्यांना आम्ही साथ देतोय आणि 100% त्यांना आमच्याकडून पण प्रतिसाद चांगला आहे. आणि युवा म्हणून ते 100% काम करत राहणार, यात काही शंका नाही. दादा काय वाटतंय, सत्यजित जाधव आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. यापूर्वी त्यांच्या घरामध्ये चंद्रकांत अण्णा हे आमदार होते, दिवंगत आमदार होते, त्यानंतर त्यांच्या आई आमदार होत्या. आता पुन्हा घराणेशाही म्हणून लोक त्यांच्याकडे बघतील का एक युवा कार्यकर्ता म्हणून बघतील? एक युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघतील. आणि मुळात म्हणजे जाधव कुटुंबांचं भागावर आणि त्याच्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे आणि सुखदुःखात प्रत्येकाच्या अण्णाच्या माघारी नेहमीच म्हणजे सगळ्यांच्या पुढं म्हणजे एक पाऊल पुढं असते त्यांचा. आणि निश्चित त्यांचं 100% ते निवडून आल्यासारखेच आहेत आणि येणार, यात काय प्रश्नच नाही आहे. महापालिकेच्या कारभाराबाबत तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? महापालिकेच्या कारभाराबद्दल कोल्हापूर शहरातला मी नव्हे तर कुठलाही नागरिक समाधानी नाही आहे. कचरा उठावाची सामान्य काम या महानगरपालिकेला गेल्या 5 वर्षात करता आलेलं नाही आहे. ज्या वेळेला नगरसेवक असायचे प्रभागामध्ये ते कुठल्याही पक्षाचे असू देत, पण हक्काने त्यांना गळ्याला कागपट्टी धरून सांगता येत होती की बाबा आमच्या गल्लीतली स्वच्छता राहिली, आमच्या गटरी स्वच्छ करायच्या आहे. पण बेसिक कामच राहिल्यामुळे पुढच्या कामाची चर्चा आपण नंतर करू. हे निश्चितपणे फार वाईट परिस्थिती होती. आता निवडणूक झाल्यानंतर येणारी जी नूतन नगरसेवक आहेत त्यांनी हे स्वच्छताला पहिलं प्राधान्य देऊन तो विषय लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने हाताळला पाहिजे. साहेब काय सांगाल, आता या प्रभागातून प्रभाग क्रमांक 18 मधून माजी दिवंगत आमदार चंद्रकांत अण्णा जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव जे एक युवा उद्योजक आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि विशेषतः शिवसेना पक्षातून ते इच्छुक आहेत. काय वाटतंय, त्यांना लोक जे आहेत मतदारसंघातील ते साथ देतील असं वाटतंय का? त्यांना लोक निश्चितपणे साथ देतील. त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की सध्या रोजगाराचा फार अभाव आहे.
आणि हा मतदारसंघ जर बघितला तर साधारण राजेंद्रनगर पासून इकडे दौलतनगरपर्यंत आणि त्या बाजूला बळवंत नगरपर्यंत त्यात थोडा स्लम एरिया येतो आणि तरुण पोरं जे आहेत ते आज व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत आणि त्यांच्या हाताला काम नाही आहे. त्या हाताला काम देण्याचं काम हे आमचे तरुण मित्र सत्यजित जाधव करतील याचा मला ठाम विश्वास आहे. आणि लोकांना हाताला काम देणं हाच मूळ उद्देश इथून पुढच्या काळात असावा. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कारखाने आज ते मोठे उद्योजक आहेत, कारखान्याच्या माध्यमातून ते नवीन नवीन उद्योग ह्या लोकांसाठी उभा करू शकतात. त्यांच्याबरोबर परवा MIDC जाण्याचा योग आला तर तिथं प्रशिक्षण म्हणजे CNC VMC मशीनचं ट्रेनर जे लागतात ऑपरेटर त्याचं प्रशिक्षण द्यायचं, त्यांना 10,000 रुपये स्टायपेंड द्यायचा आणि तो 10,000 स्टायपेंड दिल्यानंतर 6 महिन्यासाठी त्यांना पुढे परत महिन्याला 15,000 रुपये द्यायचे. अशी शासनाची योजना त्यांनी तिथं आणली आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार द्यायचं काम केलं. ऍक्च्युली हा विषय कोण लक्षात घेत नाही. मंडळ धरली, आपली माणसं धरली की मी निवडून येतो या भ्रमात लोक असतात, पण सामाजिक काम करताना हे एक महत्वाचं भान लोकांनी ठेवलं पाहिजे. नक्कीच. साहेब काय वाटतंय सत्यजित जाधव यांचे जे काय या ठिकाणी ते आता प्रचाराचा त्यांचा दुर्वा उडत आहे, लोक त्यांच्या सोबत राहतील असं दिसतंय का? नाही, राहतील त्यांच्या म्हणजे चंद्रकांत जाधव साहेबांनी जे काय म्हणजे काम केलेलं आहे विभागात तर ते फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आता अमृत योजनेतून पाण्याची टाकी आणलेली आहे समजा, त्या टाकीमध्ये जर पाणी पडलं जवळ 4 प्रभागामध्ये पाणी खूप मिळेल आणि आत्ताही पाणी वगैरे खूप आहे आणि करतील ते काम करतील काय अडचण. एकीकडे ते एक युवा उद्योजक आहेत, त्यांचा भला मोठा व्याप आहे, त्या व्यापातून ते समाजकार्य आणि नगरसेवक पदाची धुरा चांगल्या रीतीने सांभाळतील का? सांभाळतील, कारण त्याने दुसरा त्यांच्याकडे एक नोकर ठेवलेला आहे म्हणजे संपर्कासाठी, की जेणेकरून कुठं काय अडचणी आहेत, प्रभागात काही अडचणी आहेत काय नाही तर त्या सोडवल्या जातात आम्हाला. फक्त काय कचरा उठाव म्हणा किंवा बाकीचे सगळ्या महत्वाचं महानगरपालिकेमध्ये नोकर भरती साहेब नाही. आम्ही सगळी भागातील कामं व्हायला पाहिजे आपण म्हणतो, पण महानगरपालिकेमध्ये भरती होणं गरजेचं आहे. रिटायर झालेल्या जागेमध्ये माणसंच नाहीत, त्यामुळे आपण म्हणतो की प्रभागात कामं होत नाहीत. नोकर भरती होणं अत्यंत महत्वाचे आहे. आता जे काही सत्यजित जाधव आपले वेगवेगळे मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहेत, त्यांच्याकडून या परिसरामध्ये विकास कामं होतील का? होतील, कारण महायुतीचं सरकार वर आहे, महाराष्ट्रात आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाहीत की होऊन जाईल, कामं होतील. गेली 10 वर्ष प्रशासक नेमलेले होते. प्रशासकांच्या माध्यमातून इथं कारभार काय चांगला चालू नव्हता. जे काय रोजचे मुकादम वगैरे होते, मनमानी त्यांचा कारभार होता. प्रत्येकाला जाऊन जागेवरून उठून आणायला लागत होतं. आता जी होऊ घातलेली इलेक्शन आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर, ती एकंदरीत असं दिसते आता झालेल्या ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली जो शिवसेनेनं, भाजप शिवसेना महायुतीनं जे यश असं संपादन केलेलं आहे ते बघून असं वाटते की एकंदरीत येणारी महानगरपालिका देखील आपल्या शिवसेना भाजप महायुतीलाच भरपूर प्रमाणात मतदान होऊन एक हाती. माझं असं हे आहे की बाळासाहेब ठाकरेंचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं की महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं, ते यावेळेला एक हाती शिवसेना पूर्ण करून दाखवेल. आता या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आमचे शिवसेनेचे उमेदवार स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांचा आत्ताच प्रचाराचा शुभारंभ झाला. होणारी गर्दी पाहता आणि नागरिकांचं प्रेम पाहता असं दिसतंय की त्यांच्या विजयात कुठलाही अडसर काय येणार नाही असं आम्हाला दिसतंय. आणि जे काय आता काम होणार आहे इथून पुढं त्यासाठी माझ्या पण शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी पण प्रशासकांनी जसं काम केलं तसं न करता योग्य प्रमाणात सगळीकडे निधी वगैरे उपलब्ध करून कामं व्यवस्थित वेळेवर होवीत एवढीच आमची सामान्य नागरिकांची इच्छा आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी जो विजन ठेवला होता, त्या विजन घेऊन सत्यजित जाधव जे आहेत ते एका वेगळ्या अशा व्यवस्थापन जो त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या त्यांच्या विशेषतः त्यांच्या प्रभागाचा विकास हे साधतील. त्याचबरोबर एक युवा उद्योजक आहेत, एक युवा चेहरा आहे. युवा उद्योजक जरी असतील, उद्योजकाच्या व्यापातून त्यांनी सामाजिक कार्याचा जो अखंड वारसा त्यांच्या घरातून मिळालेला आहे तो वारसा देखील त्यांनी जपलेला आहे आणि त्याच वारसाच्या जोरावर या संपूर्ण परिसराचा ते कायापालट करतील. जे स्वप्न चंद्रकांत अण्णा जाधव यांनी बघितलं होतं ते स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील अशा आशावाद प्रभाग क्रमांक 18 नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.